नमस्कार. आता आम्ही चाललो आहे मामाच्या मुलाच्या लग्नाला, म्हणजे माझ्या भावाच्या लग्नाला. तर आम्हाला खूप उशीर झालेला आहे, तर आम्ही नंतर भेटू, बोलू. बाय बाय. बाय करा, टाटा करा. टाटा बाय कर. चला 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 चला. प्रत्येक मराठी माणसाला माहीत असेल की हे जे आहे ह्याला रुखवत म्हणतात. तसे इतर कोणाच्या ह्याच्यात असेल त्यांनाही माहिती असेल किंवा त्यांच्यामध्ये ह्याला काही वेगळं बोलत असेल, तर आमच्यामध्ये ह्याला रुखवत म्हणतात. हे नवरीकडून असतं, म्हणजे आपल्या आवडीनुसार किंवा आपल्याला जे जमेल आपण जे घरगुती पद्धतीने खूप काही करू शकतो. जसं कोण तोरण ठेवतात, कोण पदार्थातले प्रकार असतात. जसं इथे घोडागाडी आहे, तसं इथे वेगवेगळ्या प्रकारची आपण घोडागाडी हाताने बनवू शकतो. घर हाताने जसं आईस्क्रीमच्या काड्यांपासून तसं बनवतात. तर ज्याला जे जे जमेल ते ते ह्यामध्ये असतं. असं काही नसतं की हेच पाहिजे. प्रत्येक मुलीकडच्यांना जे जमतं ते इथे ठेवतात. तसे इथे खूप सारे सौभाग्याबद्दल माहिती होती. तसे सप्तपदी म्हणजे आपण जे लग्नात 7 फेरे घेतो त्याची माहिती होती. तिथे दोघांचे सुंदर असे फोटोज होते. तसेच सौभाग्याबद्दल माहिती इथे खूप प्रकारची, म्हणजे खूप सुंदर अशी रुखवत या ठिकाणी ठेवली होती. या ठिकाणी जेवण चालू झालं होतं कारण की लग्न लागलं होतं, त्यामुळे तुम्हाला इथे माणसं कमी दिसतील कारण की जेवायला गेलेत खूप जण. शिवांश दादाकडून आईस्क्रीम पाहिजे आणि तो देत नाही, म्हणून गौरांश त्याला फटके देत होता की मला आईस्क्रीम दे. तिन्ही भावंडांची मस्ती चालू आहे, पण यश त्याला खूप छान प्रकारे बघत होता. तसंच शिवांश लहान आहे तरीही तो खूप छान असा सांभाळ करत होता इथे गौरांचा. त्यामुळे आम्हाला जास्त टेन्शन नव्हतं कारण की दोन्ही भावंड खूप मस्त बघत होते त्याला. हे आहेत माझे मोठे भाऊजी. जेवण करे नसल्यामुळे ते इथे लवकर जेवत होते. आमच्या वहिनीचे भाऊ आहेत, त्यांच्या हातात या लाह्या आहेत. भावाच्या हातातूनच बहिणीच्या हातामध्ये लाह्या दिले जातात आणि हे लाह्या आपण या अग्नीमध्ये अर्पण करतो. ह्या ठिकाणी भावाचा मान असतो की भाऊच आपल्या बहिणीच्या हातामध्ये ह्या लाह्या देतो. ते तुम्ही आता बघतात त्याच प्रकारे.
नवऱ्या मुलाकडून बायकोच्या भावाला या ठिकाणी मान दिलेला आहे. लाया टाकून झाल्यानंतर आणि भावजींचा कान पिळून झाल्यानंतर या ठिकाणी हा मान दिला जातो. मामासोबत मस्ती करताना माझ्या दोन्ही नंद आहेत. आमच्यामध्ये एक प्रथा आहे की लग्न झाल्यानंतर नवरा हा बायकोला आपले चंद्र दाखवतो. आता आमच्या वहिनींना दिसतोय की नाही माहीत नाही. इथे बघा गौरांचा पूर्ण मोकळं भेटलं त्यामुळे तो पूर्ण मोकळाच झाला आहे. आम्ही लग्नाच्या ठिकाणी पोचलेलो आहे. आजचं लग्न हे जुईनगरला होतं. आम्हाला यायला खूप उशीर झाला आहे. म्हणजे लग्न लागणार त्याच्याच 5 मिनटं अगोदर आम्ही इथे पोचलो आहे. आणि त्यामुळे आम्हाला पहिले सकाळचे जे काही विधी असतात ते आम्हाला काढायला व्हिडिओ काढायला अजिबात मिळालेले नाही आहेत. जे जे आम्हाला जमले ते आम्ही काढलेले आहेत. तर जसं असेल तसं आम्ही व्हिडिओमध्ये ते टाकत जाऊ आणि ते तुम्हाला बघायला भेटेल. आता लग्न झालेलं आहे तर सगळे तयारीसाठी जेवायला अर्धे लोक जेवायला खूप गर्दी झालेली आहे. जेवणाची वाट बघते तरी जेवायला भेटते आम्हाला, कारण का खूप गर्दी झालेली आहे, माणसांची गर्दी खूप आहे. त्यात आम्ही सकाळी काही खाल्लेलं नाही आहे आणि इथे येऊनही आम्हाला काही भेटलेलं नाही आहे खायला. आता जेवणाचा टाइम आम्ही बघू किती वाजता आम्हाला. आत्ताच वाजल्यात 2, अजूनपर्यंत आम्ही जेवलेलं नाही. नवरा नवरी आहे ना चेंजिंग करायला गेलेत, रिसेप्शनची तयारी करायला गेलेत. हो, त्यामुळे आम्हाला जेवणाला पण आता उशीर होणार आहे, कारण का माणसांची अजून लाईन भरपूर आहे, मोठी आहे. गरम पण खूप होत आहे. AC हॉल असला तरी गरम भरपूर आहे. माणसांचीच गर्दी एवढी आहे त्यामुळे गर्दी खूप वाढली आहे, त्यामुळे जास्तच गरम होत आहे. बाहेर मोठा पॅसेज पण आहे खेळायला, पण उन्हामुळे गरम होत आहे. इथे आमचे पनवेलचे भाऊजी आहेत, जेवायला बसले. एकाच ठिकाणी जेवणाची गर्दी होऊ नये म्हणून 2 ठिकाणी जेवणाची व्यवस्था खूप उत्तम प्रकारे केलेली होती. त्यामुळे लोकांनाही खूप सोयीस्कर झालेलं होतं. कशी आहे जलेबी? भेटली का? त्या जेवणाची वाट बघतात. आम्ही दोघं कुठेही बाहेर फंक्शनला गेलो की एकच ताट घेतो, कारण की एकेका ताटाची किंमत प्रत्येकाला माहिती आहे किती असते. आपण कधी कधी थोडंसं जेवतो, त्यामुळे एवढं मग ताट वेस्ट करतो. बस झालं एक. पनीर अंगारा घे. इथे आम्हाला खूप जण बोलते की घरी तुम्ही असेच जेवता, तर नाही, घरी आमचे वेगवेगळे ताट असते. बघा आपल्याही घरी फंक्शन असतं, त्यामुळे आपल्यालाही माहिती असतं की एकेका ताटाची किती किंमत असते. त्यामुळे आम्ही प्रत्येक ठिकाणी हे करतो. बाकी ज्याची त्याची मर्जी असते. हे आहेत माझ्या कांजूरच्या वहिनी, ज्या कांजूरला राहतात. आमची मावशी आहेत, त्यांच्या सुना आहेत. या सगळ्या वहिनी सगळ्या माझ्या बायकोशी बोलत आहेत, ताईशी बोलत आहेत, माझ्या बहिणींशी बोलत आहेत. खूप दिवसानंतर भेटलेले आहेत, त्यामुळे एकदम चालू आहे मजा मस्ती त्यांची. ही बघा, ही वहिनी आता मला मारल्याशिवाय पुढे जाणार नाही. हिला माझी भंकस करायची खूप सवय आहे. वहिनी कुठे गेली आमची? ही माझी लाडकी वहिनी आहे, जी मला लहानापासून आत्तापर्यंत कॅडबरी देत आहे. ताई जेवण कसं आहे? मस्त आहे, 1 नंबर जेवण. म्हणे जेवण कसं आहे? जिलेबी रबडी 1 नंबर ना. पनीर भाजी. हो, तुम्हाला कसं आहे? मस्त आहे. पनीरची भाजी कशी आहे?
छान आहे. तनू रबडी कशी आहे? रबडी जिलेबी रबडी. अशा प्रकारे जेवण खूप छान आहे असं सांगितलेलं जातं आहे आम्हाला. अजून माझं जेवण बाकी आहे. माझं जेवण झाल्यानंतर माझंच ताट आता माझ्या नवऱ्याने घेतलं. मी फक्त पुऱ्या फुलक्या आणि पनीरची भाजी खाल्ली होती. खूप छान होती. तिचा दिवसभर मी फोटो काढला नाही त्यामुळे रागवलेली आहे. तोंड वाकडं झालेलं बघा तिचं. सगळं वाकडं झालं बघा बघा बघा. तोंड वाकडं झालेलं आहे. अशा प्रकारे ती मला धमकी देते. बोलते थांब तू मला फोटो काढायला सांग मी कधी काढते बघते. बघा बघा मारते बघा. इथे होती. या ठिकाणी कोणतरी एक जण होते जे आम्हाला स्टेजवरून खाली जावा सांगत होते. आम्ही त्यांना सांगत होतो की थांबा. जसे नवरा नवरी पुढे येतात तसे आम्ही उतरू पण ते बोलले नाही स्टेज खाली करा. त्यामुळे इथे मला जसेल तसं आम्ही व्हिडिओ घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हाला असं ब्लर दिसत असेल किंवा थोडंफार दिसत असेल कारण की ते सारखे आम्ही सांगितलं खाली उतरा. मग जसं जमेल तसं मी इथे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ खरं तर माझ्या भाचीने काढलेला आहे तनूने. कारण की माझ्याकडे गौरांश होता. गौरांशचा पप्पा जरा कामामध्ये बिझी झाला होता त्यामुळे इथे माझ्या भाचीने व्हिडिओ काढला आहे. हा याच्यात नाही काय पहिल्या बोटात जाते घातली याच्यात नाही काय याच्यात जाते. याच्यात बरोबर झाले. अरे वा. रिंग रिंग बोल बोलू. नेसला नवा शालू त्यावर सोन्याचा साज. प्रथमेश रावांचे नाव घेते हक्काने आज. माझ्याकडे कशाला आता पालकची भाजी. मग अशी मेथी कट्ट्यावरच्या खाडीमध्ये वाहते हळूहळू होडी. सर्वांमध्ये शोभून दिसते स्मृती आणि माझी जोडी. थांब काळ्या ब्लॉग येणार आहे. कॅसेट पाठवतो. हो कॅसेट पाठवतो काय टेन्शन नाही.
जेवा जेवा. जेवणाचा बघतो असं होतं ना मगाशी पण मी तुम्हाला खाल्लं होतं मिस केला चार वेळा जेवला. 4 वेळा जेवला 4 वेळा आईस्क्रीम. साईडला बाळा, साईडला साईडला. साईडला हीच ती बाथरूम सिंगर. खूप छान असा इथे विवाह संपन्न झालेला आहे. आता आमच्या वहिनीबाई घरी येण्याची तयारी चालू झालेली आहे. चला आता आम्ही आमच्या वहिनींना घरी घेऊन जाणार आहे. गाडीत लावूया. भेटलाच नाहीये मला. साईडला नाही. गोप्रो कॅमेरा घेऊन आठवण असते लक्षात ठेव. आता असं तुझा नंबर आहे. चला. हा जेव्हा क्षण मी बघते ना तेव्हा अजूनही मला माझं लग्न आठवतं. मी माझं लग्न पूर्ण एन्जॉय केलं, पण शेवटच्या ह्या क्षणी मला ही अश्रू थांबवता आले नाही माझे आणि मी खूप रडली होती त्यावेळीही. अजूनही मला माझ्या आईवडिलांची खूप आठवण येते. म्हणतात ना कितीही झालं तरी शेवटी आपण आईवडिलांपासून नाही काय बोलावं समजत नाही. पण मी जेव्हा कधीही असा क्षण बघते किंवा मला माझे दिवस आठवतात ना तेव्हा मला अजूनही खूप रडू येतं आणि मी एकटी असले तर खरंच रडते. हा जेव्हा क्षण आठवतो तेव्हा. आय लव्ह यू आई बाबा. इथे ना माझ्या नवऱ्याने मुद्दाम माझा व्हिडिओ घेतला होता. साईडला जरा मला शूटिंग कर. ही आहे आमची लाडकी करवली. लाईट बंद आहे. रिवर्स चल जा पुढे.
बहीण आहे. आता सगळं मेकअप उतर तिकडे बघ. आम्ही पण आलो पाहिजे इकडे ना आम्ही पण. जावा ना आता आजचं लग्न खूप छान आणि निर्विघ्नपणे पार पडलेलं आहे. चला तर मग गणपती बाप्पा मोरया.